नाईक दोरे उर्फ बाबू नाईक दोरे पाहायला मिळत स्ट्राईक इन एंडला. तर नॉन स्ट्राईक इन एंडला केतन नाईक दोरे आणि गोलंदाजी ट्रॅकवर युवा टॅलेंटेड देवगडचं फ्युचर मिस्टर अरपात होलसेकर आपल्याला पाहायला मिळतोय. परंतु जर पाहिलं ज्ञानेज्योत क्रिकेट महोत्सव बापड टीम मधून बाबू नाईक दोरे यांच्या टीम मध्ये सुद्धा ऍड होता अरपात, परंतु आज त्यांच्या विरोधामध्ये खेळतोय. सामना हा सुद्धा पाहण्यासारखा असणार आहे. कालच्या दिवसामध्ये आपण दोन बंधुराजची जोडी पाहिली. रितेश बामणे ऋतिक बामणे काय खेळ केलाय त्याने. पहिल्या दिवसामध्ये पारस नलावडे ऋषिकेश तारकर यांचा खेळ पाहिला, अन्न चव्हाण. परंतु आज पाहायचं आहे आज कोण बहरणार. आज या बापरडे नगरीमध्ये एक मानाची स्पर्धा घेण्यासाठी आल्यात. स्पर्धेचं 6वं पर्व आहे आणि यातच आलाय सर्व अमोलची गाडी सतीची गाडी आणि त्यांच्या सर्व सहकार्यांनी अहोरात्र कष्ट करून या स्पर्धेचं आयोजन केलंय. सन्माननीय मुख्य व्यासपीठावर रामचंद्र बेद्रुक साहेब यांचं शुभ आगमन झालेलं आहे. मी विनंती करतो FCC चॅम्पियन ट्रॉफी चे मुख्य आयोजक सन्माननीय अमोलजी घाडी साहेबांना आपण रामचंद्र बेद्रुक साहेबांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करूया, सन्मान करूया. आमचे ऑफिशियल्स दाखल झालेले आहेत. मेन पंच राजकुमार पायेकर सर, स्क्वेअर लेग पंच विजय गुरव सर, गोलंदाजी ट्रॅकवर अरपात होलसेकर पाहायला मिळतोय. पहिले षटक हाताळण्यासाठी स्ट्राईक इन एंडला बाबू नाईक दोरे BCC बापट टीमच्या वतीने पंचांचा सिग्नल मॅच ऑन. वर द विकेट भन्नाट वेग आहे, पटका बसलाय. पहिल्याच बॉलवर गोल्डन डकचे शिकार ठरलेत. बाबू नाईक दोरे निराश केलाय, परंतु सुदेशने सुद्धा काही कॅच पकडले स्टँडच्या मागे. ऍक्शन रिप्ले पाहायला नक्की आवडेल. थोडासा लेट कट होता, प्रॉपर टायमिंग नाही झाला, फटका फसलाय. एसटी रक्षक सुदेश नारकर याने लगेच कॅच पकडली आहे. विकेट डाऊन झाली आहे आणि त्यानंतर मैदानाच्या आतमध्ये अक्षय नाईक दोरे दाखल झालाय. अनेक नामांकित स्पर्धा अक्षय नाईक दोरे सुद्धा खेळला. क्रिकेटचा प्रदीर्घ अनुभव त्याच्याकडे सुद्धा आहे. परंतु आता जर पाहिलं तर पहिल्या बॉलवर विकेट मिळाले आणि त्यामुळे तुला आता संयमी राहावं लागेल. सामना जर पाहिला 5 षटकांचं आहे, तिसरं षटक हे चॅलेंजिंग आहे आणि त्यामुळे तुम्हाला या षटकासाठी थांबायचं आहे मैदानाच्या आतमध्ये. परंतु अरपात जर पाहिलं सध्या चर्चेमध्ये राहिलाय. अनेक नामांकित स्पर्धा आता अरपात खेळायला लागलाय. आचरा टेंबलीची स्पर्धा 1 लाखचा पुरस्कार, तिकडे बेस्ट बॉलर अरपात होलसेकर राहिलाय. यावेळी शॉर्ट पिच बॉल होता, हुक करण्याचा प्रयत्न झालाय ऑन साइडला. स्क्वेअर लेग रिझर्व मध्ये डीप मध्ये आहे क्षेत्ररक्षक. 2 धावा तर आल्या. तिसरीचा प्रयत्न, परंतु पंचांचा सिग्नल. गोशांकी क्षेत्रामध्ये बॉल गेलाय. फक्त 2च धाबा या बॉलवर मिळणार. या 2 धाब्याने अकाउंट ओपन झालाय. तुम्हाला कॅल्क्युलेशन करावं लागेल. किती षटक आहेत, किती धावा बनवणं गरजेचं आहे. कालच्या दिवसामध्ये पहिल्या सामन्यामध्ये आपण 104 धावा पाहिल्यात. त्यानंतर जर पाहिलं तर 6व्या सामन्यामध्ये 125 धावा पाहिल्यात. 99 धावा सुद्धा पाहिल्यात. त्यामुळे फलंदाजासाठी पोषक आहे खेळपट्टी. यावेळी बॉल जर पाहिला तर गलीमध्ये जातोय. काही ड्राईव्ह, टोटल 2 धावा. गोशांकी क्षेत्रामध्ये बॉल गेलाय. 2 धाव्याने टोटल धावफलक 4 या आकड्यावर पोहोचलाय. अक्षय नाईक दोरे आणि केतन नाईक दोरे हे पाहायला मिळत आहेत.
त्याच्या टीमचा विचार केला सर्वच नाईक दुरी आहेत. बीसीसी बापरडे ब्राह्मणदेव क्रिकेट क्लब बापरडे यावेळी समोर केलाय, ड्राईव्ह केलाय, नैसर्गिक अडथळा आहे, ऑन ड्राईव्ह स्वतःच्या फॉलो थ्रूवरच हा बॉल आलाय. एक धाव आली. स्ट्राईक एंडला आत्ता जर पाहिलं केतन नाईक दुरे आहे. टोटल धावफलक 5 या आकड्यावर पोहोचलाय. 4 बॉलचा खेळ संपलाय. 1 विकेट मिळाली आहे. प्राइज विकेट म्हणावी लागेल, महत्वाची विकेट होती बाबू नाईक दुरे यांची, ती विकेट तर मिळाली आहे. गोलंदाज तयार. यावेळी जर पाहिलं तर बॅटची कडा घेतली होती, बॉल गोशांगी क्षेत्रात गेलाय. पंचांचा सिग्नल या बॉलवर फक्त 1 धाव आणि वेग आहे या गोलंदाजाकडे. 140 किलोमीटरच्या स्पीडने बॉल फेकतोय. सध्या जर पाहिलं तर अर्पात होलसेकर हे नाव सुद्धा आदराने घेतलं जात आहे. यावेळी समोर खेळलाय, ड्राईव्ह केलाय, ऑफ ड्राईव्ह, डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे, तो फंबल झालाय. नैसर्गिक अडथळा, दिशा बदलली आहे. परंतु 2 धाबा धावून पूर्ण केल्या. टोटल धावफलक 8 या आकड्यावर पोहोचलाय. 8 धाबा. पंचांचा सिग्नल. पहिल्या षटकाचा काही संपलाय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलक 8. आता जे प्रेक्षक tenniscricket.in ला जोडले असतील त्यांच्या माहितीसाठी सुरू असलेला सामना बीसीसी बापरडे त्यांच्या विरुद्ध मध्ये दिरबा रामेश्वर जामसंडे अशी लढत पाहायला मिळते. दिरबा रामेश्वर जामसंडे टीमचा विचार केला सुहास तांबे लेजंड प्लेअर पाहायला मिळतात. अर्पात होलसेकर, वेदांत जाधव, युवराज सावंत, रत्नेश फाले, विनय जगताप, राहुल आरेकर, प्रकाश पराडकर, सुदेश नारकर, दत्तराज घाडी, निलेश कनगुटकर असे खेळाडू त्यांच्या टीम मध्ये इन आहेत. गोलंदाजी ट्रॅकवर वेदांत जाधव. देवगडचा वंडर बॉय मिस्टर वेदांत जाधव पाहायला मिळतोय. DTPL मध्ये मॅन ऑफ द सिरीज, त्यानंतर तारास्पोर्ट तारामध्ये मॅन ऑफ द सिरीज घेतली आहे. त्यानंतर धैबाऊची स्पर्धा तिकडे सुद्धा मॅन ऑफ द सिरीज. बेस्ट बॅट्समन सध्या अनेक पुरस्कार आपल्या नावावर केल्यात वेदांत याने. पावसा इथं गाजवलं होतं वेदांत जाधवने. हा बॉल सुद्धा चांगला फेकलाय, लेग स्टिकवरचा बॉल होता, हा डॉट बॉल आलाय. परंतु अक्षयला सुद्धा आपल्या मधला टॅलेंट सिद्ध करावं लागेल. तुम्हाला 70 ते 80 धावा बनवणं गरजेचं आहे 5 षटकामध्ये. यावेळी विकेट आहे, समोर खेळलाय, बॉलला जर पाहिलं तर बाउंड्रीच्या बाहेर पाठवलाय. FCC चॅम्पियन ट्रॉफी 2026 षटकार. हे आयोजन भारी क्रिकेट सामन्यांचं देवगड तालुक्यात श्री फोंडकिन देवी क्रिकेट मंडळाचं आयोजन बहरदार. बापरडे घाडी वाडीत अमोल घाडीने सामने ठेवले दमदार. वाडीतील तारुण युवकांच्या स्पर्धेला भारी मोलाचा आहे हातभार. बापरडे घाडी वाडीत अमोल घाडीने सामने ठेवले दमदार. टोटल धावफलक 14 या आकड्यावर पोहोचला या षटकाराने. राऊंड विकेटने गोलंदाजी करताय. स्केवर तो विकेट घेण्याचा प्रयत्न झालाय. स्वीपर कव्हर आतमध्ये त्याचा फायदा घेतलाय. डीप मध्ये बॅकअप मिळालं जात आहे, परंतु फेकी चुकली आहे. चुकीला माफी नाही. तिसरी धाव तर बनली आहे. चौथीचा प्रयत्न केला जाईल का नाही. बॅकअप मिळालाय रत्नेशाचं, परंतु 3 धावा या धावून पूर्ण केल्यात. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 3 धाव्याने धावफलक टोटल 17 या आकड्यावर पोहोचलाय. 17ला 1 अशी परिस्थिती आहे. प्रथमतः फलंदाजी करत असताना बीसीसी बापरडे टीमची. समोर केतन. यावेळी चांगला बॉल डिलिव्हर्ड केलाय. बॅकफुट पंच करण्याचा प्रयत्न होता, असफल ठरलेत. डॉट बॉल आलाय. दुसरं षटक प्रगती पथावर आहे. धावफलक टोटल 17. यावेळी सुद्धा आता तोच परिणाम आहे. शॉर्ट पिच बॉल, हाय हॅलो सिटी बाजूत बॉल गेला. परफ्यूम डिलिव्हर झालाय बॉल. कारण वेदांकडे ते देखील क्षमता आहे, बॉलला वळवू शकतो, परंतु खेळपट्टी सुद्धा तेवढीच चांगली आहे. सर्व फिदा झाल्यात खेळाडू. जे खेळाडू येतात ते खेळपट्टीवर जात आहेत. कशी म्हणून खेळपट्टी बनवली आहे याची देखील चर्चा आहे. यावेळी जर पाहिलं तर बॉल मागील क्षेत्रात गेलाय. घोषांगी क्षेत्र आहे. फक्त एकच धाव बॉलवर मिळते. 1 धावेने
दुसऱ्या षटकाची झाली आहे सांगता. 2 षटकांच्या समाप्तीनंतर टोटल धावफलक 18 या आकड्यावर पोहोचलाय. 18ला 1 अशी परिस्थिती आहे. 2 षटकांचा खेळ संपलाय. आता जर पाहिलं तर चॅलेंजिंग ओव्हर असणार आहे. चॅलेंजिंग षटक 50-50 षटक. या षटकामध्ये तुम्हाला आता धावा ह्या बनवाव्या लागणार आहेत. चॅलेंजिंग षटक आहे. आमच्यासोबत गुणलेखन करत आहेत बाबू परब, डिजिटल स्कोरर, tenniscricket.in, आविष्कार एलवे, कॅमेरामॅन जय पाडेकर आणि आता थोड्याच वेळामध्ये अमोलजी जमदाडे यांचं देखील आगमन होणार आहे. अर्पात होलसेकर चॅलेंजिंग ओव्हर हाताळण्यासाठी यस चांगला बॉल डिलिव्हर्ड केला. हाय हॅलो सिटी वाजवत सुगंध देत बॉल एसटी रक्षक यांच्या दिशेने गेला आहे. भन्नाट वेग आहे. वेगावर स्वार होणारे गोलंदाज अर्पात होलसेकर. क्रिकेटमध्ये कधीच तुमच्या वयाला महत्व दिलं जात नाही, तुमच्या उंचीला महत्व दिलं जात नाही, तुमच्या खेळाला महत्व दिलं जात आहे. पायामध्ये होता, समोर खेळलाय, लॉंग ऑन आहे. एक धाव तर मिळाली आहे. वेदांत आहे त्या ठिकाणी. वेदांतने केलंय बॉलला स्टॉप. सिंगल धाव ऍड केल्यानंतर सांघिक धाव फलक 19 या आकड्यावर पोहोचलाय. 19 फेब्रुवारीलाच या स्पर्धेचा शुभारंभ झालाय. आणि त्यावेळी आपण जर पाहिलं तर शिवजयंती उत्सव सुद्धा या मैदानावर साजरा करण्यात आला होता. बाळ शिवाजी सुद्धा आले होते. एक सुंदर संकल्पना अमोलची घाडी यांनी मात्र आयोजित केली होती या स्पर्धेच्या निमित्ताने. यावी ऑन साइडला डीप मध्ये क्षेत्ररक्षक पकडले कॅच, विकेट डाऊन. केतन नाईक धुरे सुद्धा बाद झाल्यात. विकेटचं पतन. नंदकुमार दाखल झालायत. यावी शॉर्ट पिच बॉल होता. बॉल जर पहिला मागील क्षेत्रात गेलाय. ग्लान्सचा स्ट्रोक पाहायला मिळालाय. पंचांचा सिग्नल फक्त एकच धाव. परंतु जर पाहिलं तर अक्षय नाईक धुरेला स्ट्राईक देणं आता गरजेचं आहे. चॅलेंजिंग षटक आहे. 4 बॉलचा खेळ संपलाय. 2 बॉलचा खेळ फक्त शिल्लक आहे. फक्त तुम्ही धावा 2च बनवल्यात. तुम्हाला या 2 बॉलवर मोठे स्ट्रोक खेळावे लागणार आहेत. बॉलला मैदानाच्या बाहेरच पाठवावं लागणार आहे. बाउंड्रीच्या बाहेर फक्त 2 बॉल शिल्लक आहे आणि त्यासाठी निवड ही अर्पात होलसेकरचीच केली आहे. कारण त्यांना माहिती आहे अर्पात होलसेकर चांगल्या प्रकारे गोलंदाजी करू शकतोय. सातत्याने सराव त्याचा सुरू आहे. यावी स्लोवर फेकलाय. वाईडिश लॉंग ऑनला प्रोटेक्शन. तो फंबल झालाय. एक धाव तर मिळाले परंतु एकच धाव आता घेतली जाणार. आता स्ट्राईक इनला अक्षय नाईक धुरे 1 धावेने सांघिक धाव पलक 21 या आकड्यावर पोहोचलाय. फक्त 3च धावा या षटकामध्ये आल्यात. परंतु आता या बॉलवर षटकार आला तरी सुद्धा धावा 9च होणार आहेत. धावा या लेसच होणार आहेत. परंतु एखादा वाईड आला तर मात्र काहीतरी होऊ शकतंय. नाहीतर धावा या लेस होणार. यावी समोर केलाय. वाईडिश लॉंग ऑफ क्लिअर केलाय बॉलने. आणि बॉल जर पाहिला तर 1 बाउन्स थ्रो बाउंड्रीच्या बाहेर फरार झालाय. FCC चॅम्पियन ट्रॉफी चौकार. परंतु आता या धावा लेस केल्या जातील. टोटल जर पाहिलं तर फक्त 7 धावा या षटकामध्ये आल्यात. 3 धावा या लेस केल्या जातील. जर पाहिलं तर फक्त 4च धावा या षटकामध्ये मिळाल्या आहेत. आणि टोटल धावपलक 22 या आकड्यावर आता आलाय. स्कोर बदललाय. 22 धावा. 4थं षटक प्रगतीपथावर आहे. BCC बापर्डे त्यांच्या विरुद्धमध्ये दिरबा रामेश्वर जामसंडे अशी लढत आहे. आणि गोलंदाजी ट्रॅकवर आता प्रकाश पराडकर पाहायला मिळेल. अनेक वर्ष यांनी देखील क्रिकेट खेळल्या. अनेक मैदान गाजवल्यात.
देवगड तालुका नव्हे, सिंधुदुर्ग जिल्हा नव्हे, महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा, मुंबई या परिसरात सातत्याने हा खेळाडू खेळतोय. यावेळी जर पाहिलं तर लेफ्टीच्या बाहेर बॉल पिचिंग केल्या, भन्नाट वेग होता परंतु नियंत्रण होतं या बॉलवर. पंचांचा सिग्नल वाईड +1 टोटल 2 म्हणजे 2 धाबा ऍड केल्या जातील. वाईडचे 1 धाव आणि बाईच्या सुरुवाती 1 धाव, टोटल 2 धाबा. प्रकाश पराडकर ओव्हर द विकेट गोलंदाजी करतायत. यावेळी भीमर आहे, समोर केलाय ऑन साइड, डीप मध्ये प्रोटेक्शन, 1 धाव मिळाली आहे परंतु हे स्ट्राईक अक्षयकडे राहणं गरजेचं आहे. पंचांचा सिग्नल नो आलाय, बॉलने उंची घेतले, अर्थातच भीमर आहे. उघडाडो हे पहा नीट, पुढचा बॉल प्री हिट. टोटल 2 धाबा ऍड केल्या जात आहेत. धावपलक 26. यावेळी ऑन साइडला काहू कॉर्नर बाउंड्रीच्या बाहेर बॉलला धाडलाय. अक्षय नाईक दोरे सांगताय टीमला मी आहे ना मैदानाच्या आतमध्ये. 6 धाब्याने टोटल धावपलक 32 या आकड्यावर पोहोचलाय. 32 ला 2 अशी परिस्थिती आहे. सलामीसाठी गेलेले फलंदाज हे मात्र बाद झाले आहेत. बाबू नाईक धुरे, केतन नाईक धुरे आणि त्यानंतर जर पाहिलं आता अक्षय आलाय. यावी बॉल शॉर्ट पिच होता, त्याला पुल केलाय, बॉलला मिड विकेट बाउंड्रीच्या बाहेर पाठवलाय. 6 धावांसाठी षटकार. बॅक टू बॅक दुसरा षटकार खेचलाय. बेस्ट वर्सेस बेस्ट आहे. एका साईडने प्रकाश पराडकर, दुसऱ्या साईडने अक्षय नाईक धुरे. बापरडेकरांच्या सर्व नजरा आता या मॅचवर खेळत असणार आहेत, अक्षयवर खेळत असणार आहेत. यावेळी जर पाहिलं तर वेग पाहायला मिळालाय, अचूक टप्पा सुद्धा आहे, अचूक लाईन आहे, वाईड यॉर्कर आहे. प्रकाश पराडकर थोडासा महागडा ठरलाय परंतु प्रकाश सुद्धा काही कमी नाही. यावेळी ऑन साइडला खेचलाय, डीप मध्ये आहे क्षेत्ररक्षक, नाही फरक पडत, बॉल चाललाय बाउंड्रीच्या बाहेर. FCC चॅम्पियन ट्रॉफी 2026 षटकार. धावपलक 44 आकड्यावर पोहोचलाय. 2 बॉलचा खेळ फक्त शिल्लक आहे. यावेळी फुल टॉस, तेवढसा टायमिंग नाही झालाय. 1 धाव तर मिळालाय, दुसरीचा प्रयत्न, दुसरी धाव सुद्धा घेतली जाते परंतु तोपर्यंत पंचांचा सिग्नल सुद्धा आलाय, बॉल बाउंड्रीच्या बाहेर फरार झालाय. मिळतात धावा 4. प्रॉपर टायमिंग नाही झालं पण नशिबाने साथ दिली आहे. टोटल धावपलक 48 या आकड्यावर पोहोचलाय. शेवटचा बॉल अक्षय स्ट्राइक एंडला. प्रकाश पराडकर गोलंदाजी. यावेळी फुल टॉस ऑन साइड, बॉलला फेकलाय, डीप काऊ कॉर्नर बाउंड्रीच्या बाहेर षटकार. या ओव्हर मध्ये 32 धावा खर्च केल्यात प्रकाश पराडकर याने. थोडस महागडा ठरलाय प्रकाश पराडकर परंतु गोलंदाजी मध्ये महागडा ठरलाय परंतु त्याची फलंदाजी तेवढीच धारदार आहे. परंतु आता जर पाहिलं शेवटचं षटक हाताळण्यासाठी राहुल आरेकर पाहायला मिळतोय. समोर जर पाहिलं नंदकुमार नाईक दोरे परंतु आता स्ट्राईक अक्षय नाईक धुरेकडे देणं गरजेचं आहे. अक्षयची बॅट बोलली आहे कारण जर पाहिलं संघ दबावात होता. राहुल आरेकर आहे. यावेळी समोर खेळलाय, प्रॉपर टायमिंग तर नाही झालाय, फटका बसलाय परंतु ही कॅच सुद्धा सोडली आहे आणि बॉल जर पहिल्या बाउंड्रीच्या बाहेर गेलाय. सोडशील जेल तर होशील पेल परंतु प्रकाश कडून ही चूक झाली आहे. पंधरा बॉल 47 वर खेळतात अक्षय नाईक दुरे. का बॅटिंग केली आहे, अर्धशतक पाहायला मिळेल का हे मात्र पाहायचं आहे. यावी नाईक दुरे
ही रणनीती आहे, परंतु पंचांचा सिग्नल वाईड आलाय. ऑफस्टिकच्या बाहेरून बॉल गेलाय. नंदकुमार नाईक दुरे हे सुद्धा 40+ खेळाडू आहेत. अभि ऑन साइडला प्रॉपर टायमिंग तर नाही झालाय. डीप मध्ये आहे क्षेत्ररक्षक. विकेटचं पतन, विकेट डाऊन. चांगले बॅटिंग सुद्धा केले नंदकुमार नाईक धुरे यांनी. त्यानंतर गौरव नाईक धुरे दाखल झालायत 19 क्रमांकाची जर्सी घालून. दोन बॉलचा खेळ संपलाय. पहिल्या बॉलवर चौकार, दुसरा बॉल वाईड, तिसऱ्या बॉलवर विकेट. म्हणजे आतापर्यंत जर पाहिलं 3 बॉल फेकल्यात, परंतु 2 बॉल हे मात्र सुरेख हाताळल्यात. ची गणना केली जाते. बी ऑन साइडला थोडा स्लोवर होता. नैसर्गिक अडचणी बॉलची दिशा बदलले. स्वतः गोलंदाजाकडे बॉल येतोय, परंतु तो एरिया आहे ना तेवढा आपण जर पाहिला तर मिड ऑन वाईडिश मिड ऑन आहे. आणि तेवढ्या एरियाला ज्या बी बॉल बसतोय त्या मिरेल आणि त्यानंतर बॉल थेट गोलंदाजाकडेच येतोय. यावेळी फुल टॉस समोर खेळलाय. बॉल जर पाहिला तर बाउंड्रीच्या बाहेर गेलाय आणि या षटकाराने अर्धशतक पूर्ण झाला. बॅट उंचावून दाखवायची आहे. अक्षय नाईक धुरे आज मात्र आपली स्पर्धा खेळण्यासाठी आलाय मुंबईवरून. FCC चॅम्पियन ट्रॉफी 2026 मध्ये अर्धशतक ही पहिल्या सामन्यामध्ये केली आहे. आजच्या दिवसातील काय बॅटिंग केली आहे. सोळा बॉल मध्ये 53 धावा अक्षयने बनवल्या आहेत. यावेळी सुद्धा कव्हर मध्ये खेळलाय. डीप मध्ये अर्पात आहे, कॅच सोडली आहे. 2 धावा जर बनल्या आहेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2 धाब्याने टोटल धावफलक 68 या आकड्यावर पोहोचलाय. 68 धावा. परंतु संकटात होता संघ, पण परिस्थिती कशी असू दे अक्षय नाईक धुरे आपल्या लईतच खेळणार. यावेळी बिगीट फटका फसलाय. डीप मध्ये आहे क्षेत्ररक्षक. युवराजने पकडले कॅच, परंतु जर पाहिलं अक्षयचा खेळ संपलाय. पण का बॅटिंग केले अक्षय याने. 18 बॉल मध्ये 55 धावा बनवल्यात. जोरदार आपण टाळ्या वाजवूया अक्षय नाईक धुरेसाठी. गाडी वाढीत अमोल गाडी. 68 धावा झाल्यात म्हणजे 69 धावांची गरज आहे. आता दिरबा रामेश्वर जामसर टीम समोर 5 षटकामध्ये 69 धावा बनवायच्या आहेत. काय घडणार काय बिघडणार हे मात्र दुसऱ्या डावामध्ये पाहायचं आहे. तोपर्यंत आपण या स्पर्धेचं टायटल सॉन्ग ऐकूया.
हॅलो. दिरबारामेश्वर जामसंडे संघाची सलामीची प्रारंभीची जोडी ही मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. स्ट्राइक इन एंडला प्रकाश पराडकर, नाव स्ट्राइक इन एंडला वेदांत जाधव. पंचांचा सिग्नल. डावाला केली ते सुरुवात, दुसऱ्या डावाला सुरुवात होते. 69 धावांचं लक्ष. गोलंदाजी ट्रॅकवर अक्षय नाईक दुरे बॅटिंग केले त्याने देखील 18 बॉलमध्ये 53 धावा बनवल्यात. परंतु आता गोलंदाजी ट्रॅकवर समोर प्रकाश. यावी फुल टॉस मतलब की फुल्ली लॉस. फुल टोल वसूल केलाय प्रकाशाने. पहिल्याच बॉलला फेकलाय डीप काउ कॉर्नर बाउंड्रीच्या बाहेर षटकारासाठी. या 6 धावेने अकाउंट ओपन केलाय. यावी सुद्धा बिग हिट. पंचाचा सिग्नल आलाय. याही बॉलला धाडलाय बाउंड्रीच्या बाहेर षटकारसाठी. बॅक टू बॅक दुसरा षटकार खेचला प्रकाश पराडकर याने. अगोदरच उल्लेख केला होता प्रकाश थोडासा महागडा ठरलाय, परंतु प्रकाशच्या बॅटमध्ये सुद्धा पॉवर आहे. प्राऊड ऑफ देवगड, देवगडचा अभिमान प्रकाश पराडकर. यावेळी जर पाहिलं लेस्टिकच्या बाहेर बॉल पिचिंग केलाय, अक्षयवर आक्रमण केलंय. पहिल्या 2 बॉलला बाउंड्रीच्या बाहेर पाठवलंय. त्यांचं प्रेशर आहे, परंतु प्रमुख गोलंदाज अक्षय आहे. टोटल धावफलक 13. कुछ ना है मेरा, भारत देश हमारा. यावेळी समोर केलाय, ड्राईव्ह केलाय. क्षेत्ररक्षक शर्तीचे प्रयत्न करतायत. 2 धावा धावून पूर्ण केल्यात. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2 धाव्याने सांघिक धावफलक 15 या आकड्यावर पोहोचलाय. 15 धावा. स्ट्राइक एंडला हार्ड बिग हिटर मिस्टर प्रकाश पुराडकर. अभी ऑन साइडला खेचलाय. डीप मध्ये आहे प्रोटेक्शन. 1 धाव तर मिळाली आहे, परंतु पंचांचा सिग्नल. फक्त या बॉलवर मिळतात 2च धावा. गोशांकी क्षेत्रामध्ये बॉल गेलाय. सिंधुदुर्ग बँक मॅनेजर शाखा बापर्डे, संदेशजी पुरळकर साहेब यांचं आगमन झालेलं आहे. मी विनंती करतो सन्माननीय अमोलजी घाडी साहेबांना आपल्या शुभ हस्ते आपण पुष्पगुच्छ देऊन संदेशजी पुरळकर साहेब यांचा मुख्य व्यासपीठावर आपण सन्मान करूया. यावेळी बिग हिट करण्याचा प्रयत्न. डॉट बॉल आलाय. खूप वेळानंतर हा डॉट बॉल फेकलाय. टोटल धावफलक 17 या आकड्यावर पोहोचलाय. शेवटचा बॉल शिल्लक. यावेळी फुल टॉस समोर केलाय आणि याही बॉलला फेकलाय बाउंड्रीच्या बाहेर षटकारासाठी. का बॅटिंग केलंय प्रकाशने, आक्रमण केलंय. गोलंदाजी करत असताना चौथ्या षटकामध्ये 32 धावा त्याने दिल्या होत्या, परंतु आता जर पाहिलं पहिल्या षटकामध्ये प्रकाश याने 23 धावा तर बनवल्यात. कारण आम्ही सुद्धा काही कमी नाही आहोत. प्रति उत्तर देणे ताकद आमच्यामध्ये सुद्धा आहे. जर पाहिलं तर FCC चॅम्पियन ट्रॉफी 2025 चा विचार केला 5व्या पर्वाचा, तर मॅन ऑफ द सिरीज 32 इंच स्मार्ट टीव्ही ज्याला मिळाली होती तो खेळाडू खेळताना पाहायला मिळतो प्रकाश पराडकर. काय बॅटिंग केली आहे, कारण अनुभव या खेळपट्टीचा आहे. 23 धावा त्यांनी बनवल्यात, परंतु आता चर्चा केली जात आहे, टीम मीटिंग घेतली जाते. कशा प्रकारे आता गोलंदाजी करायची, कोणाच्या हातामध्ये बॉल सुपूर्द करायचा
कारण पहिल्या षटकामध्ये धावा आल्या 23. टोटल धावफलक पाहिलं तर 23 आकड्यावर आहे आणि धावा बनवायच्या आहेत 69. आमच्यासोबत गुणलेखन करतायत बाबू परब, उत्कृष्ट गुणलेखन त्यांच्या माध्यमातून केलं जात आहे. आपण आहोत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यातील बापर्डे गावामध्ये. ते बापर्डे गावामध्ये सुरू आहे टेनिस क्रिकेटचा महासंग्राम FCC चॅम्पियन ट्रॉफी 2026 स्पर्धेचा तिसरा दिवस आणि तिसऱ्या दिवसातील सामना क्रमांक 1 BCC बापर्डे त्यांच्या विरुद्धामध्ये दिरबा रामेश्वर जामसंडे. गोलंदाजी ट्रॅकवर गौरव नाईक दूर, स्ट्रायकिंगला वेदांत. मी बॉल जर पहिला ऑन साईडला केलाय गोशांकी क्षेत्रामध्ये, एकच धाव फक्त या बॉलवर मिळते. क्लिक केलाय बॉलला. मनगडच्या सहाय्याने हा बॉल खेळलाय. वेदांत जाधव हे नाव सुद्धा चर्चेमध्ये आहे. या बॉलवर 2 धावा आल्यात. कारण गोशांकी क्षेत्रामध्ये बॉल गेला त्या ठिकाणी 2 धावा आहेत. गोलंदाजी ट्रॅकवर गौरव नाईक दुरे ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न श्रेयस कदमच्या स्टाईलने फलंदाजी करतोय. एक धाव तर मिळाले. स्ट्राईक रोटेट. आता स्ट्राईक इन एंडला मिस्टर प्रकाश पराडकर, ग्रामीण टेनिस क्रिकेट विश्वातील एक मोठे नाव प्रकाश पराडकर पाहायला मिळतोय. यावी बिगिट ऑन साईडला फाईडिश डीप मिड विकेट बाउंड्रीच्या बाहेर बॉलला पाठवलाय. बाउंड्रीच्या बाहेर मिळतात धावा 6. FCC चॅम्पियन ट्रॉफी षटकार. टोटल धावफलक 31 आकड्यावर पोहोचलाय. माफ करा, टोटल धावफलक 32 या आकड्यावर पोहोचताय. यावी फटका बसलाय. गौरव पाहायला मिळालाय. पकडले काय स्वतःच्या फॉलो थ्रूवर विकेट डाऊन झाली आहे. अचूक संपर्क आता झाला नाही आहे आणि प्रकाश बाद झालाय. परंतु प्रकाशने सुद्धा चांगली बॅटिंग केली आहे. 8 बॉलमध्ये 28 धावा त्याने बनवल्यात. तो निराश झालाय थोडासा. परंतु आता जर पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये कोण जाणार? युवराज सावंत जातोय. फॉलोइंग स्वीप खेळण्यासाठी माहीर आहे. रिव्हर्स स्वीप सुद्धा चांगल्या प्रकारे खेळत आहेत युवराज सावंत. ते मात्र दाखल झालेत 1 डाऊन साठी. धावफलक टोटल 32 या आकड्यावर आहे. गोविंद उर्फ पप्पू लाड वानिवडे यांच्याकडून 2100 रुपयाचं आर्थिक सहाय्य मंडळासाठी लाभलेलं आहे. धन्यवाद साहेब. तसेच नक्ष निखिल पाताडे 501 रुपये. रामचंद्र वेद्रुक कवटाळवाडी 251 रुपये. राजन आत्माराम राणे 500 रुपये. पंचांचा सिग्नल हा षटकार आलाय. क्षेत्ररक्षक होते परंतु झाले चुका. बॉल जर पहिल्या बाउंड्रीच्या बाहेर गेलाय. पहिल्या बॉलवर आक्रमण केलं युवराज याने. टोटल धावफलक 38 या आकड्यावर पोहोचलाय. 38 धावा. यानंतर होणारा सामना EA पॅकर्स आणि या संघातील पराभूत संघ त्यांच्यामध्ये आपलं लढत पाहायला मिळेल. EA पॅकर्स आपण सज्ज राहायचं आपली टीम. यावेळी बॉलिंग स्वीप करण्याचा प्रयत्न होता. खेळपट्टीवर पडले आहेत. प्रॉपर टायमिंग तेवढं नाही झालाय. ऑन साईडला 2 धावा तर मिळाल्यात. टीममध्ये क्षेत्ररक्षक पैकी चूक झाली आहे परंतु 2 धावा नाही थांबवू शकल्यात. पंचांचा सिग्नल दुसऱ्या षटकाची झाली आहे सांगता. 2 षटकांच्या समाप्तीनंतर टोटल धावफलक
40 या आकड्यावर पोहोचलाय. पहिल्या षटकामध्ये धावा जर पाहिल्या 23 धावा आल्यात आणि या षटकामध्ये 17 धावा आल्यात. आपण जर पाहिलं स्क्रीनवर तुम्हाला पाहायला मिळत आहे 50-50 ओव्हर चॅलेंजिंग ग्राफिक डिझाईन सुद्धा केले tenniscricket.in ने. आविष्कार इल्वे, कॅमेरामॅन जय पाडेकर पाहायला मिळत आहेत. टोटल धावफलक 40 या आकड्यावर पोहोचलाय. आता मात्र चॅलेंजिंग षटक, चॅलेंजिंग ओव्हर ज्याला म्हटलं जात आहे ISPL मध्ये आपण जर पाहिलंय. त्यानंतर जर पाहिलं तर बाप्परडे मध्ये आपण पाहतोय FCC चॅम्पियन ट्रॉफी 2026 च्या निमित्ताने 19 फेब्रुवारी ते 22 फेब्रुवारी या कालावधीत त्या स्पर्धेचं आयोजन आहे. आज जर तारीख पाहिली 21 फेब्रुवारी आहे. या स्पर्धेचा आजचा तिसरा दिवस, उद्या मेगा फायनल दिवस असणार आहे. पहिल्या 2 दिवसाचा विचार केला, पहिल्या 2 दिवसामध्ये जर पाहिलं तर पहिल्या दिवशी ओम गणेश सडेवाडी वाडा संघ गेलाय. स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी शारवी स्पोर्ट्स तिरलोटा संघ दाखल झालाय सेमीफायनल मध्ये. परंतु आता पाहायचं आहे आजच्या दिवसामध्ये कोणता एक संघ असणार. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज तयार, ऑन साईडला खेचलाय, परंतु बॉल जर पाहिला तर वेगाने बाउंड्रीच्या बाहेर गेलाय. बॉलचा प्रवास हा 4 धावांसाठी चौकार. धावफलक 44 आकड्यावर पोहोचलाय. गोलंदाजी ट्रॅकवर सिद्धेश नाईक दुरे पाहायला मिळतो. स्ट्राइक इनला वेदांत जाधव, यावी बिग हिट, बॉलला फेकलाय वाईडिश लॉंग ऑन बाउंड्रीच्या बाहेर. दॅट्स अ मॅसिव्ह 6. द बॉल हॅज गॉन आउट ऑफ द पार्क. दहा धावा तर आल्यात या 2 बॉलवरच. चॅलेंजिंग षटक आहे. यावेळी बॅटची कडा घेतले, बॉल मागील क्षेत्रात मार्गस्थ झालाय. एकच धावा या बॉलवर. या 1 धाब्याने टोटल धावफलक 51 या आकड्यावर पोहोचलाय. 51ला 1 अशी परिस्थिती. यावेळी जर पाहिलं तर थोडे स्टेप आउट झालाय, परंतु समोर खेळलाय. लॉंग ऑफ मध्ये होते अक्षय नाईक दुरे यांनी आपल्या सेपॅन्ड मध्ये बॉलला समाविष्ट केलाय आणि वेदांत जाधवचा खेळ संपलाय. विकेट डाऊन. वेदांत जाधव यांची जागा घेण्यासाठी राहुल आरेकर हे मैदानाच्या आतमध्ये जाताना पाहायला मिळत आहेत. ये पॅकर्स कॅप्टन आपण टॉस साठी सज्ज राहायचं आहे. आपली टीम आपण सज्ज ठेवायची आहे. स्ट्राईकला राहुल आहे. फाईनली ग्रीझर मध्ये बॉलला खेळलाय, परंतु गोशांगी क्षेत्र आहे. मिळतात धावा फक्त 2च. धावफलक टोटल 53 आकड्यावर पोहोचलाय. 69 धावांचं लक्ष आहे. तिसरं षटक प्रगतीपथावर आहे. शेवटचा बॉल शिल्लक. 13 धावा तर आल्या त्या षटकामध्ये. अजूनही एका बॉलचा काही शिल्लक आहे. चॅलेंजिंग षटक पाहतो आहोत आपण पहिल्यांदाच आज बाप्परडे गावामध्ये. ट्रायू केलाय समोर. नैसर्गिक अडथळा आणि बॉलची दिशा बदलली. 1 धाव तर मिळाले. दुसरीचा प्रयत्न परंतु नकार दिलाय. नॉन स्ट्राइक एंडला असलेला फलंदाज राहुल याने. या षटकामध्ये टोटल 14 धावा आल्या आहेत, प्लस 7 धावा केल्या जातील. टोटल धावफलक आता
61 या आकड्यावर पोहोचलाय आणि विजयासाठी 12 बॉल मध्ये 8 धावांची गरज फक्त. 12 बॉल 8. पहिल्या सामन्याचा आपण विचार केला कालच्या दिवसात तर दत्तसाई नाडरने ओमसाई काळेश्वर अशी लढत झाली होती आणि पहिल्या सामन्यामध्येच 5 षटकामध्ये 104 धावा झाल्या होत्या. दुसऱ्या सामन्यामध्ये 66 धावा झाल्या होत्या. तिसऱ्या सामन्यामध्ये 35 धावा. चौथ्या सामन्यामध्ये 99 धावा सुद्धा चेस झाल्या होत्या. पाचव्या सामन्यामध्ये 59 धावा. सहाव्या सामन्यामध्ये 125 धावा आणि सातव्या सामन्यामध्ये 86 धावा. आज पाहायचं आहे किती धावा होणार आहेत. सर्वाधिक धाव संख्या 125 पाहिली आहे 5 षटकामध्ये. किंग ऑफ गल्ली गँग वानिवडे टीमने बनवली होती. गोलंदाजी ट्रॅकवर चौथं षटक हाताळण्यासाठी गौरव पाहायला मिळतोय ज्याने दुसरं षटक हाताळलं होतं. आता चौथं षटक वैयक्तिक दुसरं संघाच्या वतीने चौथं. या बीमर आहे उंची पाहायला मिळालाय. पंचाचा सिग्नल हा 9 आलाय. बॉलने खूपच उंची घेतली आहे म्हणजे येणाऱ्या बॉलवर फ्री हिटची मात्र संधी असणार आहे. उघडा डोहे पहा नीट पुढचा बॉल फ्री हिट मनपसंत मन जोगवा पटका घेण्याची संधी निर्माण झाली. परंतु बाबू नाईक यांना इंजुरी आली आहे. जेव्हा वेग पाहायला मिळेल पुलरचा बॉल ऑन साईडला दिशा दिली जाते. एक धाव तर मिळाली आहे. बापर्डे हायस्कूल शिक्षक करून तेली मॅडम यांचं आगमन झालेलं आहे. बापर्डे हायस्कूलमध्ये आपण अमोलची गाडी यांना सुद्धा पाहतो आहोत. त्यांचे सहकारी तेली मॅडम यांचं आगमन झालेलं आहे. विनंती करतो त्यांनी मुख्य व्यासपीठावर आसन असतावर स्पर्धेचा आनंद घ्यावा. फायनली रिझर्व मध्ये बॉलला खेळलाय. हा स्ट्रोक सुद्धा चांगला होता परंतु 2च धावा बॉलवर मिळत आहेत. 2 धाव्याने सांघिक धाव फलक 65 या आकड्यावर पोहोचलाय. आता जर पाहिलं फक्त 4 धावांची गरज आहे विजयासाठी. 65 धावा. गौरव नाईक दोरे गोलंदाजी ट्रॅकवर यावेळी चांगला स्ट्रोक केलाय. या बॉलला फेकला बाउंड्रीच्या बाहेर. MS धोनी स्टाईलने सामना फिनिश केलाय. सफल झाले परंतु सफल सुद्धा झाल्यात. विजयी होतोय दिरबा रामेश्वर जामसंड्या संघ. देवी क्रिकेट मंडळाचं आयोजन बहरदार.
वापरले घाडी वाढीत अमोल गाडीने सामने ठेवले दमदार वाढीतील तारुणी युवकांच्या स्पर्धेला भारी मोलाचा आहे हातभार वापरले